नमस्कार मित्रांनो, भुजंगराव शेळके म्युच्युअल फंड या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत. या चॅनलच्या माध्यमातून आपण पर्सनल फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट रिलेटेड अनेक कन्सेप्ट आपण चर्चा करत असतोय, त्याबद्दलची अधिक माहिती घेत असतोय. आता आपण पाहणार आहोत की एक आघाडीच्या मराठी न्यूज चॅनल मधली एक बातमी होती की SIP धारकांनो सावधान आणि ब्ला 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 ह्या बऱ्याचशाच गोष्टी होत्या की ज्यामुळं ती न्यूज एवढी व्हायरल झाली आणि अनेक इन्व्हेस्टर लोकांच्या मनामध्ये त्याचे एक त्या न्यूजमुळं अनेक प्रश्न निर्माण झाले. अनेकांना स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट बद्दल अनेक प्रश्न पडले. स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट बद्दल उद्या काय होणार याबद्दलचे काळजी वाटली. मग इन्व्हेस्टमेंट काढावी का, स्टॉप करावी का वगैरे अनेक प्रश्न निर्माण झाले. सो आज या व्हिडिओमध्ये त्या न्यूजच्या पाठीमागे अनेक गमती जमती आहेत, त्या गमती जमती पाहणार आहोत. त्याचबरोबर टेक्निकली काय गरजेचं आहे किंवा काय तज्ञ काय सांगतात ते पण पाहणार आहोत. ओके, सो ही सगळी माहिती आपली इन्व्हेस्टमेंट जर्नी चालू ठेवायची की बंद करायची हे सगळं कन्क्लूड करायला आपल्याला मदत करेल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर इतरांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही जी बातमी आहे ही बातमी त्याचं उगमस्थान काय आहे ते आपण पाहू. म्हणजे थोडक्यात आपण त्या सगळ्या इव्हेंटचं अनालिसिस करायचा प्रयत्न करू की ही बातमी आलीच कुठून आणि कशा पद्धतीने त्याची गमती जमती आहेत ते पाहू आपण. प्रत्येक सेक्टरमध्ये काही ना काहीतरी टेक्निकल डिस्कशन्स होत राहतात. आघाडीचे तज्ञ लोक एकत्र येत असतात, वेगवेगळ्या कॉन्फरन्समध्ये ते एकत्र येतात, वेगवेगळे टॉपिक डिस्कस होतात. सो असंच एक कॉन्फरन्स चेन्नईमध्ये जानेवारी महिन्यामध्ये झालं आणि या जानेवारी महिन्यामधल्या ह्या कॉन्फरन्समध्ये आघाडीचे म्युच्युअल फंड मधील आणि ह्या इक्विटी मार्केटमधील शेअर मार्केटमधील अनेक तज्ञ लोक होते. अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी होते आणि ते त्यांचे त्यांचे टॉपिक्स सांगत होते. सो यामध्ये आयोजकांनी काय केलं होतं हे पहा, हे पण समजून घेणं गरजेचं आहे. आयोजकांनी काय केलं होतं की जे जे स्पीकर होते त्या कॉन्फरन्समध्ये त्या स्पीकरांना एक कन्सेप्ट दिला होता आणि त्या कन्सेप्टच्या अनुषंगानं त्यांचे विचार तिथं व्यक्त करायचे होते. त्यांचा अनुभव, त्यांचे मोलाचं मार्गदर्शन तिथं त्यांना व्यक्त करायचं होतं. आणि तो विचार असा होता, वन पॉवरफुल आयडिया फॉर विजन 2035. आय रिपीट, वन पॉवरफुल आयडिया फॉर विजन 2035. म्हणजे 2035 पर्यंत, म्हणजे पुढच्या 10 वर्षापर्यंत एक पॉवरफुल आयडिया अशी त्या प्रत्येक तज्ञ मंडळीला, प्रत्येक अनुभवी व्यक्तीला तो एक कन्सेप्ट दिला होता आणि त्या अनुषंगानं तो प्रत्येक व्यक्ती त्याचे त्याचे अनुभव तिथं तो व्यक्त करत होता. सो अशा बॅकग्राऊंडमध्ये अनेक लोकांनी त्यांची मतं व्यक्त केली आणि त्यामध्येच एक होते शंकरन नरेन, जे ICICI म्युच्युअल फंड कंपनीचे CIO होते. त्यांनी एक त्यांना जो काही टाइम दिला होता त्या टायमिंग मध्ये त्यांनी व्यक्त केलं, येणाऱ्या काळामध्ये म्हणजेच पुढच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये हा त्यांची वन आयडिया, पॉवरफुल आयडिया काय होती हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अतिशय सखोलात या टॉपिक बद्दल माहिती दिली, लोकांना मार्गदर्शन केलं आणि त्यामध्ये एक त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू होता की जो स्मॉल कॅप आणि मिड कॅप सेक्टर बद्दल होता. ते थोडेसे त्या सेक्टर बद्दल अग्रेसिव्ह नव्हते. म्हणजे येणाऱ्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जर आपण स्मॉल कॅप आणि मिड कॅप मध्ये जर SIP करत असू तर ते त्याच्यामध्ये अप्रिशिएशन काही होणार नाही. त्यापेक्षा बेटर वे तुम्ही लार्ज कॅप आणि फ्लेक्सी कॅप या कॅटेगरीच्या स्कीम्स मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा वगैरे असं त्यांचं सांगण्याचा सूर होता. ओके, सो ते कॉन्फरन्स झाली. ते जे काही व्हिडिओज होते ते व्हिडिओज त्या कॉन्फरन्स आयोजकांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवरती सगळे अपलोड केले. जसे ते अपलोड झाले तसे ते थोडे व्हायरल झाले आणि यामध्ये पण अजून एक गोष्ट घडली की पहिल्यांदा हे जे त्यांचं वाक्य होतं की स्मॉल कॅप आणि मिड कॅप सेक्टर मधलं ते व्हॅल्युएशन जास्ती झाल्यामुळे तिथं अप्रिशिएशन हे येणाऱ्या, म्हणजे त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय होता की येणाऱ्या 10 वर्षाच्या कालावधीमधलाच तो पॉइंट ऑफ व्ह्यू होता. तर या पॉइंट ऑफ व्ह्यू साठी ह्या 10 वर्षासाठी अप्रिशिएशन होणार नाही, तुम्ही स्टॉप केले पाहिजेत आणि दुसऱ्या स्कीम्स मध्ये गेले पाहिजेत. हे एवढंच एका आघाडीच्या न्यूज चॅनलनी, राष्ट्रीय पातळीवरच्या आघाडीच्या न्यूज चॅनलनी पकडलं आणि ती न्यूज व्हायरल झाली. ती जशी न्यूज व्हायरल झाली तसे आपल्या राज्यातल्या एका आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक मीडियानी ती न्यूज व्हायरल केली आणि ते असं काही त्याचा पसारा झाला की तज्ञ मंडळी ही अचंबित झाले की असे का म्हटलं गेलंय. बर, एका बाजूला हे जसं इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये हे जसं व्हायरल होत गेलं तसं
त्या युट्यूब चॅनलमधील तो जो व्हिडिओ होता त्या युट्यूब चॅनलवरती त्या कॉन्फरन्सच्या आयोजकांनी जो अपलोड करून ठेवला होता सोशल मीडियावरती, तो व्हिडिओही नंतर त्यांनी डिलीट केला. यांनी जसं जे व्यक्त केलेले थॉट्स होते थोडं कॉन्ट्रोवर्सी निर्माण व्हायला लागल्यानंतर तो व्हिडिओ त्यांनी डिलीट केला. मग अनेक लोकांनी थोडासा आवाज उठवल्यानंतर परत तो व्हिडिओ अपलोड केला, रिअपलोड केला त्याच युट्यूब चॅनलवरती. पण बरंचसं तो एडिटिंग केलेला जाणवला मला, कारण मी स्वतः तो व्हिडिओ युट्यूबवरील तो पहिल्यांदा डिलीट करायच्या अगोदर पण ऐकला होता आणि नंतर पण मी ऐकलेला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी तफावत होती. जो कॉन्ट्रोवर्सीचा पार्ट होता तो त्यांनी डिटेल त्याच्यामध्ये काही एडिट केलेलं जाणवलं. ओके. आता त्याच कॉन्फरन्समध्ये दुसरे जे तज्ज्ञ होते त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटवरती, म्हणजे शंकरन नरेन जे ICICI चे CEO होते त्यांच्या स्टेटमेंटवरती त्याच प्लॅटफॉर्मवरती रिस्पेक्टफुल डिसअग्री असंही अनेक तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे. हे तुम्हाला त्या युट्यूब चॅनलच्या अनेक इतर व्हिडिओजमध्ये पाहायला मिळेल की जरी एखाद्या तज्ज्ञानं त्यांनी व्यक्त केलेले विचार जर काही त्याच्यामध्ये त्यांना अग्री नसेल तर त्याच कॉन्फरन्समध्ये इतरांनीही त्यांना रिस्पेक्टफुल डिसअग्री असंही म्हटलेलं आहे. ओके. त्यामुळं जे काही त्यांनी मांडलंय आणि ते तसंच होणार आहे असं काही नाही आहे. तर आता आपण पाहणार आहोत की ऍक्च्युअली शंकरन नरेन यांचे जे काही थॉट प्रोसेस होती किंवा त्यांना जे काही म्हणायचं होतं व्हॅल्युएशन संदर्भात आणि येणाऱ्या काळात पुढच्या 10 वर्षाचाच त्यांना टाइम फ्रेम दिला होता की विजन 2035. मग ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये काय असू शकते हे स्मॉल कॅप अँड मिड कॅपचं अप्रिशिएशन. ही झाली त्या कॉन्फरन्सच्या निमित्ताने त्यांनी विचार व्यक्त केले. तो व्हिडिओ डिलीट झाला, परत अपलोड झाला, परत एडिट झाला. एका न्यूज चॅनलमध्ये आघाडीच्या राष्ट्रीय पातळीवरच्या न्यूज चॅनलने अपलोड ते थॉट प्रोसेस उचलून धरली. ते सगळं इंडिया लेवलवरती व्हायरल झालं. आपल्या राज्यामध्ये आघाडीच्या एका न्यूज चॅनलने ती व्हायरल केली. त्यामुळे सगळीकडे असं एक वातावरण निर्माण झालं की अरे SIP धारकांनो सावधान वगैरे वगैरे. ते टिपिकली त्या अँकरनी ते चालू केलं हे सगळं. एवढं काय त्याच्यामध्ये सिरियसली आणि मोठं धोक्याचं आहे असं काही नाही आहे. आता टेक्निकल बाजू पाहू. टेक्निकल बाजू पाहत असताना एका स्मॉल कॅप स्कीमची एक थोडीशी लॉंगर जर्नी आता आपण पाहणार आहोत. मी एक केस स्टडी घेतोय. ही केस स्टडी आहे. जरी एखाद्या स्कीमचं डिटेल्स त्याचं नाव वगैरे डिस्प्ले जर होत असेल तरी सुद्धा ती केस स्टडी म्हणून पाहता आली पाहिजे. कारण या म्युच्युअल फंड स्कीमची जशी जर्नी आहे तशीच कमी जास्त प्रमाणात इतरही स्मॉल कॅप स्कीमची अशीच जर्नी आहे. सो आता मी जे काही डिस्प्ले करतोय ह्या स्कीमची जर्नी एक केस स्टडी म्हणून आपण पाहू. मग भविष्यात उद्या काय होऊ शकतं, वर्स्ट केस होऊन काय होणार आहे ते आता आपण पाहू. ही पहा एक DSP स्मॉल कॅपची हिस्ट्री आहे. आता मी परत एकदा सांगतो की ही जरी DSP स्मॉल कॅपची हिस्ट्री असली तरी मोर ऑर लेस अशीच इतरही स्मॉल कॅप स्कीमची ही हिस्ट्री आहे. थोडासा 19-20 फरक आहे. आपल्याला त्या नावामध्ये जायचं नाहीये, त्या ह्या स्कीमने किती % रिटर्न दिले याच्यामध्ये पण जायचं नाहीये. तर जर्नी कसं आहे आणि भविष्यात येणाऱ्या 10 वर्षाच्या काळामध्ये काय होऊ शकतं की जे तज्ज्ञ काय सांगतात ते त्यांनी स्टॉप का म्हटलं गेलं त्या तज्ज्ञांच्या ओपिनियनला थोडस आपण विस्तृतपणे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. सो ह्या हिस्ट्रीमध्ये ह्या स्मॉल कॅप स्कीमची कशी जर्नी झाली पहा. साधारण 2007 साली मार्केट ज्यावेळेस थोडं हायर साईडला होतं आणि 8 साली ज्यावेळेस ग्लोबल क्रायसिस निर्माण झालं होतं त्यावेळेस -70% डाऊन होते ती स्कीम. आणि त्यानंतर जवळपास 2008 म्हणजे 8चा एंडिंग आणि 9 पासून ते साधारण 13 पर्यंत तर ते जे पण काही स्कीमची जर्नी होती ही साइडवेज मध्ये होती. कोणतंही त्यामध्ये अप्रिशिएशन नव्हतं. त्यानंतर 13 ते जवळपास 17 पर्यंत जवळपास 300% त्या 4 वर्षांमध्ये रिटर्न दिले त्या स्कीमने. 17 नंतर परत कोविडच्या पिरियडमध्ये परत पुढचे 3 वर्ष 17 ते 2020 पर्यंत 0% रिटर्न आहे त्या 3 वर्षांमध्ये. आणि 2020 ते साधारण 2024 पुढच्या 4 वर्षात परत त्या स्कीमने 450% रिटर्न दिलेले. सो काही काळ हा 0%चा रिटर्न आहे, काही काळ साइडवेज मधला रिटर्न आहे, तर 2 किंवा 4 वर्षाच्या कालावधीमध्ये हे निगेटिव्ह रिटर्न्स आहेत. ओके. सो हा असा थोडक्यात झाला ह्या DSP स्मॉल कॅप स्कीमचा हा जर्नी. सो मोर ऑर लेस हे
इतरही स्कीमचं हे असाच जर्नी आहे. आता यामध्येच थोडंसं डीप मध्ये पाहू नेक्स्ट स्लाइड मध्ये. काय इथं आहे की ज्या वेळेस 2010 ते 14 हे साइडवेज होते, परत 2017 ते 2020 परत ते साइडवेज होते. हा दोन पॅटर्न लक्षात घेतला पाहिजे की ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम 2007 ते 2024 या काळामध्ये साधारण दोन प्रसंग, दोन जर्नी, दोन ड्युरेशन असे आले की ज्यामध्ये ह्या स्कीमनी निगेटिव्ह रिटर्न दिले, ज्या स्कीमनी साइडवेज मध्ये त्याचा जर्नी होता. मग अशा परिस्थितीमध्ये जर तिथे इन्व्हेस्टमेंट जर आपण कंटिन्यू ठेवली आणि त्या इन्व्हेस्टरला जर त्या टिपिकल कालावधीमध्ये जर विड्रॉल पाहिजे असतील, ज्यावेळेस आपल्याला पैसे घरी घेऊन यायची गरज पडत असेल, तर त्यांना तिथं लॉस सहन करावा लागू शकतोय. सो तज्ञांना काय सांगायचं होतं, व्हॅल्युएशन जास्त झाले, व्हॅल्युएशन जास्त झाले. तर इथं MAYDB त्या कॉन्फरन्समध्ये काय टॉपिक होता की फक्त पुढच्या 10 वर्षाबद्दलच बोलायचं आहे. मग ह्या पुढच्या 10 वर्षामध्ये MAYDB असं थोडंसं साइडवेज मध्ये ह्याचं रिटर्न्स राहू शकतात असं त्यांना सांगायचं असेल की ज्यामुळे आपले हे जे व्हॅल्युएशन आहे ते व्हॅल्युएशन करेक्ट होईपर्यंत हा 2-4 वर्षाचा वेळ जाऊ शकतोय आणि तोपर्यंत तुम्ही तुमचे रिटर्न्स बनणार नाही. त्यापेक्षा तुम्ही इतर लार्ज कॅप, फ्लेक्झी कॅप वगैरे ह्या कॅटेगरीमध्ये तुम्ही जावा असं त्यांचं सांगणं आहे. पण त्याच कॉन्फरन्समध्ये, त्याच लेक्चरमध्ये त्यांनी हे पण सांगितलेलं आहे, जर तुमचा टाइम हॉरिझॉन हा मोर दॅन 20 इयर्स जर असेल तर तुमचे रिटर्न्सला काही प्रॉब्लेम नाहीये. तुमचे लॉंगर ड्युरेशन असेल तर नक्कीच तसं काही रिस्क नाहीये. ओके, जर तुमची इन्व्हेस्टमेंट असेल तर लॉंगर ड्युरेशनसाठी नक्कीच ठेवली पाहिजे. ओके, सो हा झाला त्या कॉन्ट्रावर्सी पाठीमागचा हा थोडक्यात विचार की साइडवेज मध्ये जाऊ शकते, जर साइडवेज मध्ये गेले तर रिटर्न बनणार नाही. जसं आपण पाहिलं हिस्ट्रीमध्ये 2017 ते 20 आणि 2010 ते 2013 या पिरियड मध्ये साइडवेज मध्ये असल्यामुळे रिटर्न बनणार नाही, तशी परिस्थिती येऊ शकते. सो खरंच का तशी परिस्थिती येऊ शकते का, साइडवेज मध्ये रिटर्न जातील का, याला पण अजून 3-4 पॅरामीटर्स असे वेगवेगळे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे स्मॉल कॅप कंपन्या ह्या अशा कंपन्या नाही आहेत की ज्या फक्त त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन छोटं आहे असं नाहीये, तर बऱ्याचशाच अशा कंपन्या आहेत की ज्या त्या त्या सेक्टरमध्ये मार्केट लीडर्स आहेत. खूप मोठे त्यांचं मार्केट आहे आणि ते लीडर्स आहेत त्या त्या सेक्टर मधले. सो असं नाहीये की स्मॉल कॅप कंपन्यांचं केवळ फक्त मार्केट कॅपिटलायझेशन आहे त्यांचं नंतर व्हॅल्युएशन डाऊन होईल असं नाहीये. तर अनेक लीडर्स आहेत स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये. ठीक आहे, हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट असा आहे की ज्यावेळेस एखादं मार्केट डाऊन होतं, जसं आता इंडियन मार्केट आता सध्या डाऊन झालेलं आहे, ह्याला बरेचसे पॅरामीटर्स आहेत. जसं FII पैसे काढून घेऊन जाते, अमेरिकेमध्ये फेड रिझर्व्हचे इंटरेस्ट वाढलेले आहेत, तेही तिथे अट्रॅक्टिव्ह आहेत, किंवा आपल्या इकॉनॉमीचे जे काही क्वार्टरली रिझल्ट येतात ते थोडेसे डाऊन आहेत, त्याचाही थोडा इम्पॅक्ट आहे वगैरे वगैरे, असे मल्टिपल फॅक्टर्स आहेत. सो हे ज्यावेळेस स्मूथली होईल, म्हणजे रिटर्न चांगले येतील, इकॉनॉमी चांगली ग्रो होईल, तर याला अजून एक सपोर्टिव्ह रिझन आहे की कन्झम्पशन स्टोरी. सो गव्हर्नमेंटच्या आता पॉलिसी, तुम्ही आता बजेटमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की टॅक्सेशनचा स्लॅब आहे तो वाढलेला आहे, वाढवलेला आहे, आणि ह्या वाढवल्यामुळे कन्झम्पशन स्टोरी अजून बूस्ट होणार आहे. सो येणाऱ्या 2-4 वर्षामध्ये ही कन्झम्पशन स्टोरी खऱ्या अर्थानं आपल्याला ह्या मार्केटमध्ये रिफ्लेक्ट होईल की हे कन्झम्पशन वाढलेलं आहे, आणि जर कन्झम्पशन वाढतंय तर परत मार्केट हे अपट्रेंडला जातं. सो यामुळं खरंच का ते मार्केट हे साइडवेज मध्ये जाईल, खरंच का हे सगळे SIP चे रिटर्न्स हे साइडवेज मध्ये जातील, असं स्ट्रॉंगली सांगता येत नाही. कन्झम्पशन स्टोरी स्ट्रॉंग आहे, त्यामुळे असं अजिबात म्हणता येत नाही की हे साइडवेज मध्ये कम्प्लिटली जाईलच. हे झालं थोडंसं लार्जर पिक्चर. आता आपण थोडंसं इंडिव्हिज्युअल पॉईंट ऑफ व्ह्यू पाहू की इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या इन्व्हेस्टरनी नेमकं काय केलं गेलं पाहिजे, नेमकी कोणती खबरदारी घेतली गेली पाहिजे. सो त्यातली पहिली खबरदारी अशी आहे की ऍक्टिव्ह फंड मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली गेली पाहिजे. सो त्याचं रिझन मी तुम्हाला विथ डेटा दाखवेन. दुसरी खबरदारी असं की आपली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ही गोल बेस्ड असली पाहिजे. म्हणजे आपण जे काही इन्व्हेस्टमेंट करतोय हे टिपिकली एका गोलला मॅप करून इन्व्हेस्टमेंट केली गेली पाहिजे. त्याचं कारणही असंच आहे की जर गोल अत्यंत जवळजवळ येत असेल तर आपल्याला टिपिकली स्विचिंग करता आलं पाहिजे. अग्रेसिव्ह फंड मधून मॉडरेट आणि कन्झर्वेटिव्ह अप्रोचने आपल्याला स्कीम्स ह्या बदलता आल्या पाहिजेत, सो दॅट ज्यावेळेस आपल्याला त्या फंडची गरज पडती त्यावेळेस तो फंड मध्ये आपल्याला डेंट नसावा, म्हणजेच त्या फंड्स मध्ये मायनस किंवा निगेटिव्ह रिटर्न्स नसावेत.
ही पहिली खबरदारी घेतली पाहिजे. पुढचा असा विषय आहे की आपले पिरियडिक पोर्टफोलिओ रिव्ह्यू होतात का हे पाहिलं गेलं पाहिजे आणि ते ॲडवायझर सोबत असेल तरच प्रॉपरली होत राहतं. आणि तुमच्याकडे ॲडवायझर नसेल तर नक्की आपल्याला संपर्क करा आणि ॲडवायझर थ्रू हे सगळे पोर्टफोलिओ हे रिव्ह्यू करा, सो दॅट हे जे डायव्हर्सिफिकेशन आहे आपल्या फंडचं, हे डायव्हर्सिफिकेशन आहे हे बॅलन्स्ड राहील. ओके, आता आपण पाहूया की ऍक्टिव्ह फंड मध्ये आपण का, ऍक्टिव्ह फंड सोबत आपण का गेलं पाहिजे. बरेच लोक पॅसिव्ह फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, तर पॅसिव्ह फंडचा एक छोटासा तुम्हाला ड्रॉबॅक मी एका डाटाच्या माध्यमातून तुम्हाला सांगेन. येस, हा डेटा माझ्याकडे उपलब्ध झालेला आहे थँक्स टू डीएसपी एएमसी. सो आता आपण पाहणार आहोत की हे दोन क्रिसिस आपल्या डोळ्यासमोर आहेत. एक आहे फायनान्शियल क्रिसिस म्हणजे 2007-8च्या काळातला आणि दुसरा आहे कोविडच्या काळातला. आणि पर्टिक्युलरली हा जो डेटा आहे हा पर्टेनिंग टू स्मॉल कॅप स्कीम बद्दलचा आहे. फायनान्शियल क्रिसिसच्या पिरियडमध्ये काय झालेलं आहे की साधारण निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स आहे तो इंडेक्स साधारण 76% डाऊन झालेला आहे आणि तोच इंडेक्स स्मॉल कॅपचा 2000 कोविडच्या केसमध्ये 2000 साली तर तो झालेला आहे 60% डाऊन झालेला आहे. मग ज्या वेळेस हे ऍक्टिव्ह फंड राहतात तर ते ऍक्टिव्ह फंड मध्ये इंडेक्स मधले काही स्टॉक्स असतात ते 100% तसेचे तसे नसतात, तर त्या स्टॉक्स सोबत बाकीचे त्यांनी अनालिसिस करून ऍडिशनल स्टॉक्स घेतलेले राहतात. त्यामुळं ह्या दोन्ही क्रिसेसमध्ये जरी इंडेक्स 76% पडलं असलं तरी त्या पर्टिक्युलर स्कीम मध्ये स्मॉल कॅपच्या स्कीम मध्ये साधारण 69% ड्रॉपडाऊन आहे, म्हणजे थोडस इंडेक्स पेक्षा कमी. तोच सिनारो कोविडच्या केसमध्ये, कोविड 60% इंडेक्स डाऊन झाले तर ती स्कीम हे 50% डाऊन झालेला आहे. आणि तोच सिनारो आजच्या तारखेलाही आहे. आजच्या तारखेला मार्केट जरी 22-23% झालं असलं तरी स्मॉल कॅप हे 17-18%, 12-14% डाऊन आहे. जेवढं इंडेक्स डाऊन गेलेलं आहे तसं आजही तेवढं स्मॉल कॅप डाऊन नाही गेलेलं, हे पण लक्षात घेतलं गेलं पाहिजे. मग हा जो रेशो आहे, ज्यावेळेस इंडेक्स अपट्रेंडला जातं, म्हणजे इथं पहिल्या रेशोमध्ये काय सांगितलेलं की 50% ज्यावेळेस इंडेक्स वरती गेलेला आहे त्यावेळेस ऍक्टिव्ह फंड्स हे 42%नी वरती गेलेले होते. आणि ज्या वेळेस इंडेक्स -24 निगेटिव्ह गेलेला आहे त्याच वेळेस हे -24 नाही तर -15 निगेटिव्ह गेलेला आहे. म्हणजे हे पण लक्षात घेतलं गेलं पाहिजे की ऍक्टिव्हली ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट एका फंड मॅनेजरच्या माध्यमातून आपण करत राहतोय तर त्यावेळेस तो फंड मॅनेजर ऍक्टिव्हली तो जो काही डेंट येतो, जो इंडेक्सला डेंट येतो, इंडेक्स जसं निगेटिव्ह जातं तसं ते ऍक्टिव्ह फंड्स निगेटिव्ह जात नाहीये, तिथं आपले अप्रिशिएशन हे होत राहतं. हे तुम्ही लक्षात घेतलं गेलं पाहिजे. त्यामुळं सगळ्याच ठिकाणी जे पॅसिव्ह फंड्स परफॉर्म करतात असं म्हटलं जातं ते काही बरोबर नाहीये, कारण की हा डेटा तसा सांगतोय, आपल्याला सपोर्ट करतोय डेटा तसा. ओके, सो एकंदरीत या एक्सप्लेनेशन मधून मला जो कन्सेप्ट सांगायचा होता तो तुमच्या लक्षात आला असेल असं माझी खात्री आहे. मार्केटची जर्नी ही कधीही अशी केवळ अपट्रेंड राहत नाहीये, ती वर खाली राहते. हा मार्केटचा स्वभाव आहे. हा स्वभाव कन्सिडर करून आपण गुंतवणूक चालू ठेवली पाहिजे. आणि ज्या वेळेस आपण SIP-च्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट चालू ठेवतो तो एक जबरदस्त आणि चांगला मार्ग आहे, सो दॅट प्रत्येक अप आणि डाऊनला म्हणजेच NAV अक्युमुलेशन जे आहे हे चांगलं होतं. आणि ह्या ज्या काही न्यूज येतात की SIP धारकांनो सावधान वगैरे, यामध्ये काहीही तेवढं तथ्य राहत नाहीये, कारण आपली इकॉनॉमी ही वाढणारी इकॉनॉमी आहे. जगातली एकमेव अशी इकॉनॉमी आहे की ज्याला आपल्या पॉप्युलेशननं सपोर्ट केलेला आहे. एवढी पॉप्युलेशन आहे की ही कन्झम्पशन स्टोरी अतिशय स्ट्रॉंग राहणार आहे. सो तुम्ही SIP ही कंटिन्यू ठेवा. फक्त ड्युरेशन लॉंगर साईडला ड्युरेशन राहू देत, तुमचं गोल बेस राहू देत. ज्यावेळेस गोल जवळ येते त्यावेळेस तुम्ही स्विच करणं गरजेचं आहे. कोणत्या स्विच करायचं, कसं करायचं, यामध्ये नक्की तुम्हाला ऍडवायझर मदत करेल. ऍडवायझरच्या संपर्कात राहा. तुम्हाला ऍडवायझर कोण नसेल तर नक्की आपल्याला संपर्क करा. या सगळ्या इन्व्हेस्टमेंट जर्नीमध्ये तुम्हाला सपोर्ट केला जाईल. जशी इकॉनॉमी ग्रो होते, इंडिया आपला ग्रोईंग फेज मध्ये आहे, तशी तुमची सर्वांची इन्व्हेस्टमेंट जर्नी ग्रोईंग मध्ये राहू दे, त्याच शुभेच्छा व्यक्त करतो. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.